पाहिलं का राम माझा सांग कोणी. दोन तीन दिवसापासून घरात बसायला वेळच नाहीये, कारण भात लावणीचं काम जोरात सुरू आहे. आज सकाळी आम्ही निघालो शेताकडे, पण वाटेत जो चिखल झाला होता ना, तिथून शेतापर्यंत पोहोचणं म्हणजे एक वेगळाच अनुभव होता. आणि शेतात पोहोचल्यानंतर तर कामाची अशी लगबग सुरू होती. शेवटपर्यंत काय काय झालं ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवतो. चला तर मग सुरू करूया आजच्या भात लावणीचा दिवसाची. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. मागचा व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तो पण बघा. आपण आवणी घेतली होती 2-3 दिवसापूर्वी. आज 4-5 दिवस झाले आपल्या आवणीला, आणि प्लस आज काहीतरी थोडी आवणी बाकी आहे, ती आपण करणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. घरून निघालो आणि वाटेत ओढ्याकडे लक्ष गेलं. पाऊस थोडा कमी झाल्यामुळे पाण्याची पातळी कमी झालेली दिसत होती, पण पुढचा रस्ता मात्र अजूनही चिखलाने भरलेला होता. पावसाळ्यात गावाकडच्या रस्त्यांची हीच तर खरी मजा. वाटेत नजर टाकली तर आजूबाजूला बऱ्याच ठिकाणी आवण्या झालेल्या दिसत होत्या. कुठे लोक भात लावत होते तर कुठे अजूनही काम सुरू होतं. आपली काही आवणी बाकी होती, म्हणून आजचा दिवस पुन्हा एकदा शेतासाठी. झाली का नाही. आणि एकदाचे आपण पोचलो आपल्या शेतात. तर मित्रांनो, तिकडे बघा, तिकडे नाणीची आवणी चालू आहे, खन्नी चालू आहे नाणीची, आणि प्लस इकडं आपल्या खन्नी चालू आहे. तर चला मित्रांनो, आपण थोडी खन्नी करणार आहोत आणि त्याच्यानंतर मावायला जाणार आहे. हे बघ मित्रांनो, एवढंच बाकी का? तर हे बघा, एवढंच बाकी मित्रांनो खन्नी करायची. त्याच्यानंतर मग डायरेक्ट आवायला जाणार आहे. इकडे मॉम, डॅड आणि बाकीचे माणसं भाताची रोप काढण्याच्या कामाला लागली होती. आता रोप काढायची, व्यवस्थित धुवायची, त्यांच्या मुठी बांधायच्या आणि मग ती रोप लावणीच्या ठिकाणी घेऊन जायची. भाताच्या रोपाची मूठ कशी तयार होते? भाताचे रोप आधी हाताने उपटले जाते, त्यानंतर त्याची माती व्यवस्थित धुवून घेतली जाते आणि मग त्यांची एक मूठ बांधली जाते. ही मूठ तयार झाली की ती कितीही दूर असलेल्या वावरात लावणीसाठी घेऊन जाता येते. शेतातलं प्रत्येक काम छोटं वाटतं, पण ते प्रत्येक कामामागे मेहनत मात्र खूप मोठी आहे. तर इकडचं सगळे खनन करून झालेले मित्रांनो. या 2-3 वावरात आहे ना, रोप टाकलेलं होतं आपण, त्याची पूर्ण खनन झालेली आहे. एवढंच बाकी आहे सध्या आता तरी, आहे का नाही. तण दिसत नाही का तुला? हा मग तेच ना. तन तन विचारतोय का ग, बोलत नाही का, बोलत नाही. अक्षदा गट्टी घेतले काय नाव ना बरोबर. नाना सांगत तिकडे आम्हाला काय सांगते, आम्ही काय केलंय का रे अक्षय. 2-4 घर होतील. ना कुठे नाना गेला तिकडे, याला पिपळ गावला ना तिकडे. नाण्याची खन्नी चालू आहे तिकडं. वरती बांधव काढू का? बांधव काल वावर लावायचे त्याच्यात. चालू.
आणि काम करता करता थोडा टाइमपासही हवाच ना. रोप खणणी करताना अभंग गवळणी सुरू होत्या. कामाचा थकवा कमी करण्यासाठी गावाकडच्या या गप्पा आणि गाणी म्हणजे एक वेगळीच ऊर्जा. पाहिला का राम माझा सांगा कोणी, 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 पाहिला का राम माझा सांगा कोणी. एक वतनी एक पत्नी आहे माझा राम, एक वचनी एक पत्नी हाय माझा राम, एक वचनी एक पत्नी हाय माझा राम, एक वचनी एक पत्नी हाय माझा राम. पाहिला का राम माझा सांगा कोणी, पाहिला का राम माझा सांगा कोणी, पाहिला का राम माझा सांगा कोणी, पाहिला का राम माझा सांगा कोणी. दशरथाने वचन दिदले राणी काही कैला, दशरथाने वचन दिदले राणी काही कैला, दशरथाने वचन दिदले राणी काही कैला, दशरथाने वचन दिदले राणी काही कैला. पाहिला का राम माझा सांगा कोणी, पाहिला का राम माझा सांगा कोणी, पाहिला का राम माझा सांगा कोणी, पाहिला का राम माझा सांगा कोणी. छानपैकी असे अभंग म्हटले बाबा. खरंच शेतात अभंग आणि गवळणी म्हणताना जो टाईमपास होतो ना, तो वेगळा दुसरा कोणताच टाईमपास नाही. तर इकडं बघा मित्रांनो, दादा मूठ घेऊन चालले तिकडे वावरात पांगवायचे आहेत मूठ. या बघा इथं पांगवून आणि हे वावर लावायचंय. कधी लावायचंय? तर चला मित्रांनो, बरेच मूठ अजून पांगवायचे आहेत, वाहून टाकायचे आहेत वावरात. इकडे बघू शकता, या बघा इकडे हे बागवान्या भरून ठेवल्यात मोठ्या वावरासाठी, आणि प्लस तिकडे बांधावरती काही काढलेत मूठ, आणि प्लस इकडे खनन चालू आहे. जेवढी खनन होईल तेवढे मूठ तिकडे वाहून ते लावावे लागतील. आणि इकडे दुसऱ्या साईडला ट्रॅक्टरने चिखल करण्याचे काम जोरात सुरू होतं, कारण जमीन व्यवस्थित तयार झाली तरच भाताची लावणी छान करता येणार. एकीकडे रोप तयार होत होती, दुसरीकडे वावर तयार होत होतं, आणि आता फक्त लावणीला सुरुवात करायची बाकी होती. थोडी तयारी झाल्यानंतर शेवटी आम्ही सगळ्यांनी भात लावणीला सुरुवात केली.
माणसांचं आवायचं काम चालू आहे आणि आपले बेर घ्यायचे काम चालू आहे मित्रांनो. बघा चिखलात पाय रुतले होते, हातात रोपं होती, पण सगळे मिळून काम करत असल्यामुळे कामाचा उत्साह वेगळाच होता. मीही काही वेळ भात लावणी केली आणि खरं सांगायचं तर कॅमेऱ्याच्या मागून पाहणं आणि प्रत्यक्ष चिखलात उतरून काम करणं यात खूप मोठा फरक आहे. आपल्या बघा इथं मेर घेतले, बघू शकता. त्या बघा इथं मेर घेतले आपण पुढं कडे ना एवढं आवायचं. मागे ट्रॅक्टर चालू आहे. इकडे मम्मी आले. सध्या आवायचं काम चालू आहे मित्रांनो. एकीकडे ट्रॅक्टर चालू आहे गाळ करण्यासाठी आणि मित्रांनो एवढी लावून झाली का मग तिकडं खालच्या साईडला आवायला जायचं आपण मित्रांनो. तर इकडं बा कोणी लावून झालेली आता आणि इकडं मोहन भाऊचं बघा काय का चालू आहे. मेर घ्यायचे कामं चालू आहेत. हे बघा सरकन फरकन या का इथं जरा पडायचे काम आहे. सटकशील इकडे यांचे आवायचे काम चालू. हे गथुडे न्यायचे रोपाचे. आणि शेवटी आव्हान पूर्ण झालं. आता सगळ्यांना भूक लागली होती म्हणून सगळ्यांना जेवण करायला बसायचं होतं. इथं गाडी लावली आपली आणि माणसांची जेवणाची सुट्टी झालेली मित्रांनो. इकडं बघा ते आपले नानीचं घर आहे. सगळे माणसं इकडे गेलेले आहेत. डबा वगैरे तिकडंच आहे आपला. जेवण करून वापस आवायला भेटणार आहोत. इथं पाणी बघ. नानी काय चाललंय? बाहेर ये बरं, मला पाहू दे कुठे तू. लई दिवसापासून भेटेल नाही तुला. हे बघा ही माझी मोठे पा कडक मोठे. जेवायला बनवले काही? अरे वा काय टेन्शन नाही आता जेवायचं मित्रांनो. वहिनीने त्यांचं हातपाय धुवायचे काम चालू आहे. ओ हे बा एवढे माणसं पाळले मोठे ना. हा एक माणूस, हा एक माणूस. तिने आहे तिथंच. भारी बसा तिकडे गेले इच्छे सेपले भारी ना खुर्चीवाले भारी बसत आहेत त्या. हा ना ना खुर्ची काढते मांजराची शूटिंग. चला इकडे चल. तर माणसं जेवण करायला बसलेत मित्रांनो. आणि आपण आहे ना 2-3 जे राबाच्या गोण्या भरून ठेवलेल्या आहेत त्या मोठ्या वावराकडे घेऊन जायचे आहेत डोक्यावरती. चला तेवढं काम आपल्याला करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्या आवनीला दैन होणार आहे. आपल्या मम्मीची आवनी झाली 2-3 दिवस झाले सुरू झाली. व्हायची अजून काय मम्मी? होईल का 2-3 दिवसात? तेवढे माणसं आहेत आपल्या मम्मीच्या आवनीसाठी. हवा दीदीन त्यांना पाहतील ना व्हिडिओ. तर हे गोण्या आपण भरून ठेवलेल्या आहेत राबाच्या आणि घेऊन जायच्यात मोठ्या वावरात. हे उचल याचे कधी उचलून
छोटे तर त्याच्या का काय बरं शूटिंग नाही मी तुमची काढते तुमची काढते अशी नाही काढायची. तर मित्रांनो बराच लांबचा टप्पा आहे. एवढा लांब घेऊन आलो आहे वावरासाठी राब एवढा लांबून आणावं लागतो मित्रांनो. आणि हे बघू शकता पुढं आपलं वावर आहे आणि आम्ही डोक्यावर राब घेऊन चाललो आहे मित्रांनो. शपथ हे बघू शकता इकडं अजून अक्षता घेऊन आले राबाची गोणी. इथं बघू शकता रस्ता पण व्यवस्थित नाही. हे बघा तेवढाच एवढा लांबून आणलं नाही मित्रांनो. अक्षरशः दम झालाय पूर्ण. थोडंच राहिलंय. अवघड आहे यार. दम झाला. तर इथं 2 गोण्या टाकल्या मित्रांनो. एवढंच बाकी लावायचं. इथून एवढं मोठं वावर आहे मित्रांनो. कालच्या काल काय होईल ते तेवढं झालं आणि प्लस एवढं बाकी आहे. आता एवढं होऊनच जाईल. माणसं जेवण करतायत. माणसं जेवण झाल्यानंतर डायरेक्ट आता हे आवायचं आहे. आपण राब इथं आणून ठेवला आहे. तर अजून लागला तर तसं आणताच येईल. तर मित्रांनो मला पण कामावर निघायचं आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये तुमचं प्रतिक्रिया मला नक्की कळवा. चला बाय बाय.